नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची कलमे भाग परिशिष्टे या टॉपिकवरचे जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. चला तर मग आपण बघू, व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019ला काय करण्यात आलेला होता तर रद्द करण्यात आलेला होता. तर कलम 324, 352, 370, 380 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर 370 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत आणि 6 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत हे विधेयक काय केलं होतं तर सादर केलं गेलेलं होतं. आणि या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून लागू झाली तर 31 ऑक्टोबर 2019 पासून. 31 ऑक्टोबर 2019 पासून या कायद्याची काय झाली तर अंमलबजावणी लागू झालेली आपल्याला अंमलबजावणी 31 ऑक्टोबर 2019 पासून काय झाली तर लागू झालेली आपल्याला सांगता येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं. पुढचा प्रश्न, मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? बघा आता संविधानामध्ये मूळ किती कलम होती असं विचारलेलं आहे. कलम 375 होती का 395 होती, 415 का 440 यापैकी ऑप्शन काय बरोबर आहे तर मूळ संविधानामध्ये 395 इतकी कलमे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा असं आपल्याला म्हणलेलं आहे. अचूक म्हणलेलं आहे त्यासाठी बघा, समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. बघा दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही. आणि तिसरं काय आहे बघा, घटस्फोट, मृत्यूपत्र व संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात. तर ऑप्शन बघा फक्त 3 बरोबर आहे का, 1 2 3 पण सगळे बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत का, 2 आणि 3 बरोबर आहे का, यापैकी नाही. उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच स्टेटमेंट 3 बरोबर आपल्याला सांगता येतं. घटस्फोट, मृत्यू या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकणार. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्टेटमेंट 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? बघा अनुच्छेद 171, अनुच्छेद 161, अनुच्छेद 163, अनुच्छेद 173 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर अनुच्छेद 171 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा, विधान परिषद स्थापन करणे हे हक्क कोणाला आहे तर फक्त संसदेला हक्क आहे. आणि विधान परिषदेशी कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर 169 या कलमाशी विधान परिषद हे संबंधित आहे किंवा त्यामध्ये तरतुदी आहेत असं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे? बघा ऑप्शन अनुच्छेद 19, अनुच्छेद 22, अनुच्छेद 14, अनुच्छेद 21 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर अनुच्छेद 21 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं. बघा अनुच्छेद 21 मध्ये भारतात राहणाऱ्या भारतीय व परकीयांना हा अधिकार काय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि कार्यकारी व कायदेशीर तरतुदींच्या विरोधात हा उपलब्ध आहे. अनुच्छेद 21. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेच्या टिंबटिंब कलमानुसार प्रत्येक घटक राज्य एक उच्च न्यायालय असते. प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. तर बघा कलम कोणता असेल, 124, 214, 368 का 370 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर कलम 214 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा भारतीय घटनेच्या कलम 214व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते, परंतु 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यांना एकच उच्च न्यायालयाची काय केलेली आहे तर तरतूद केलेली आहे. बघा उदाहरणार्थ आपल्याला काय सांगता येईल तर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत गोवा
दीव व दमण, दादर नगर हवेली यांचे क्षेत्र येते असं आपल्याला सांगता येईल. बघा आता कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कोणतं कलम आहे तर कलम 124 आहे. बघा 124 कलम हे कशाशी संबंधित आहे तर सर्वोच्च न्यायालयासंबंधित आहे. आणि 214 हे कलम कशाशी संबंधित आहे तर उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. आणि कलम 231 कशाशी संबंधित आहे तर सामायिक उच्च न्यायालयासाठी. म्हणजेच सामायिक उच्च न्यायालयासाठी 231 कलम, उच्च न्यायालयासाठी 214 आणि सर्वोच्च न्यायालयासाठी 124. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. पुढे चला पुढचा प्रश्न. इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कलम 1, 2, 3, 4 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर कलम 1 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. पुढे चला पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75, अनुच्छेद 74, अनुच्छेद 73, अनुच्छेद 76 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर अनुच्छेद 75 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा अनुच्छेद 75 मध्ये राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करू शकतात. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? बघा कलम 352 हे कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपती नियुक्तीचे अधिकार का जम्मू काश्मीरची निर्मिती यापैकी कलम 352 हे कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रीय आणीबाणीशी आपल्याला कलम 352 हे काय पाहायला मिळतं. कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 356 हे कशाशी संबंधित आहे तर राज्य आणीबाणीसाठी. आणि कलम 360 हे आर्थिक आणीबाणी. बघा आर्थिक आणीबाणी 360 कलम, राज्य आणीबाणी 356 कलम आणि राष्ट्रीय आणीबाणी काय तर 352. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आता आपल्याला राज्याशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जम्मू काश्मीर, दमण दीव, आसाम आणि मणिपूर यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर जम्मू काश्मीर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपात जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे काय होते तर कलम होते असं आपल्याला सांगता येतं. आणि अनेक कायदे नियम लागू करताना राज्य सरकार व राज्य विधिमंडळाची परवानगी आपल्याला काय करावी लागते तर घ्यावी लागते. आणि हे कलम 370 रद्द कधी करण्यात आलेला आहे तर ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हे काय तर रद्द कर. बघा पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा काय तर गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 17, कलम 19, कलम 21 का कलम 30 यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर कलम 17 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा अस्पृश्यता निर्मूलनासाठी कायदे कधी करण्यात आले तर कलम 17 मध्ये. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? बघा मूलभूत अधिकार कधी प्रदान करण्यात आला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या कलमामध्ये? कलम 14 ते 32, कलम 14 ते 18, कलम 19 ते 22 आणि कलम 25 ते 32. तर ऑप्शन काय बरोबर असणार आहे? कलम 14 ते 18 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कलम 14 ते 18 या कलमामध्ये समानतेचा मूलभूत अधिकार काय करण्यात आलेला आहे तर प्रदान करण्यात आलेला आहे. बघा समानतेचा हक्क कलम किती कशाशी संबंधित आहे तर 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. शैक्षणिक संस्कृतीचा हक्क कलम 29 ते 30 आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क किती कलम 32 शी आपल्याला संबंधित असलेला सांगता येतो. पुढचा प्रश्न.
तर आजच्या या व्हिडिओमधले प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.